तर अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत शंका उपस्थित केली होती आणि यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय। विमान अपघाताच्या सर्व शंकांचं निरसन व्हायला हवं यासाठी आपणच डीजीसीएला पत्र लिहिलं होतं, पण चौकशी पूर्ण होईपर्यंत वाट पाहायला हवी। देशातील चौकशी यंत्रणांवर अविश्वास दाखवू नये असं मत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलंय। जी काही चौकशी चालली आहे ती पूर्ण न होता आपण जर तर्कवितर्क केले तर त्यातनं लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे कन्फ्युजन्स तयार होतात। देशामध्ये जे डीजी एव्हिएशन सेफ्टी आहे हे सगळ्यात मोठं ऑफिस आहे। देशात आजपर्यंत झालेल्या सगळ्या अपघातांमध्ये त्यांनीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे। त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे, पॅरलली CIDचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे, अजून DGCAचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे। माझं स्वतःचं मत असं आहे की भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये, कारण आज भारतातल्या चौकशी एजन्सीज या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत। अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडनं चौकशी करता लोक बोलवले जातात। मला असं वाटतं की ठीक आहे, भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, पण साधारणपणे आपल्या देशातल्या एजन्सीजवर आपण कधी अविश्वास अशा पद्धतीनं दाखवत नाही। याही ठिकाणी दाखवण्याचं कारण नाही। त्यांचे जर काही मुद्दे असतील तर ते त्यांनी डीजी सेफ्टीकडे पाठवून दिले पाहिजेत आणि त्या संदर्भात डीजी सेफ्टीने त्याही संदर्भातले जे काही शंका असतील त्या शंकांचं निरसन केलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की एकूणच शंका व्यक्त करणं काही चुकीचं नाही आहे, फक्त कुठल्याही राजकीय हेतूने याचा उपयोग होणार नाही आणि आपण अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूचं राजकारण करणार नाही याबाबत मात्र प्रत्येकाने मी कुठल्या व्यक्तीचं बोलत नाही, प्रत्येकाने याबद्दल जरा लक्ष दिलं पाहिजे। दरम्यान अजित पवारांच्या मृत्यूबाबत रोहित पवारांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनीही प्रश्न उपस्थित केलाय। दादांना भेटायला आलेला पूर्व विदर्भातील तो नेता कोण आहे ज्याच्यामुळे अजित पवारांना उशीर झाला? अशी कोणती फाईल होती? फाईलवर सही नसती केली तर महाराष्ट्र थांबला असता का, ज्यामुळे अजित पवारांना विमानानं जावं लागलं? असा सवाल संजय राऊतांनी केलाय। मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की अजित पवार माझे मित्र होते, मृत्यूचं राजकारण करू नका, हे राजकारण नाहीये, हा संशय आहे। तुम्ही पुढाकार घेऊन रोहित पवारांनी सांगितलेल्या मुद्द्यांची चौकशी केली पाहिजे असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर आदल्या दिवशी एक विमान सुरतला जातं, ते दुसऱ्या दिवशी अजित पवारांना घेऊन बारामतीमध्ये येतं आणि कोसळतं कसं, असा गंभीर सवाल सुद्धा राऊतांनी उपस्थित केलाय। अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा समतोल त्यामुळे बिघडला। त्याच्यामागे काही सुनियोजित कट आहे का किंवा आहेच, हे पवारांच्या कुटुंबातली एक प्रमुख व्यक्ती जी विधिमंडळात आहे त्यांनी पुराव्यासह दाखवून दिल्यावरती देवेंद्र फडणवीस जे म्हणतात मुख्यमंत्री की अजित पवार माझे मित्र होते, त्यांच्या मृत्यूचं राजकारण करू नका, हे राजकारण नाहीच आहे, ही मागणी आहे, हा संशय आहे। तुम्ही उलट यात पुढाकार घेऊन रोहित पवार जे सांगतायत त्या सगळ्या मुद्द्यांची चौकशी करायला पाहिजे तटस्थपणे। हे CID आणि अमुक वगैरे चौकशी करणार नाही, हा फार तांत्रिक विषय आहे, हा रहस्यमय आणि राजकीय विषय आहे। आदल्या दिवशी एक विमान सुरतला जातं, गुजरातला जातं, ते दुसऱ्या दिवशी अजित पवारांना घेऊन जाण्यासाठी बारामतीत येतं आणि विमान कोसळतं। पूर्व विदर्भातले ते नेते कोण सांगायला पाहिजे। ते भारतीय जनता पक्षाचे आहेत का, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत का, ते कुठल्या पक्षाचे आहेत, त्यांचं नाव सांगायला काहीच हरकत नाही। जर ते नेते पूर्व विदर्भाचे अजित पवारांना मुद्दाम उशिरावून भेटले असतील आणि त्यांचं मोटारीनं जाण्याचा प्लॅन त्यांनी रद्द करायला लावला असेल तर त्या नेत्याची चौकशी व्हायला पाहिजे। तो नेता कोण, कोणत्या पक्षाचा आहे, अशी काय घाई होती ती फाईल घेऊन? अशी कोणती फाईल होती की त्या फाईलवर सही जर केली नसती त्या दिवशी तर महाराष्ट्र थांबला असता का? नाही, ती नक्की ती फाईल होती
की अजित पवारांकडे जी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराची फाईल होती असं अजित पवार सांगतायत, त्या फाईलचा ताबा घेण्यासाठी ते येऊन तिथे थांबले होते. हे फार गंभीर गोष्ट आहे.